सुरुवात होते. नुकताच सामना झालाय. निलेश म्हात्रे मोठा गावचा खेळाडू पुन्हा एकदा बहरदार फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग त्याने केली आणि त्याची एक गोष्ट मला खूप आवडली की त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र समर्पित केला एका चांगल्या गोलंदाजाला आणि खरोखर चांगली गोलंदाजी केली होती. फुल टॉस इथे पाहायला मिळाला. चांगला फटका मिड विकेटच्या दरम्यान. एक धाव इथे पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान इथे मानावं लागतंय. संघाचा श्री गणेश इथे होताना दिसतोय. तर विमल म्हात्रे याला विनंती करेन आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. फुल टॉस होता यावेळेला. मोठा फटका बेमिसाल टायमिंग चेंडू सीमा रेषा पार मिड विकेटच्या वरून 6 धावा. षटकार. धन्यवाद. बेतवडे संघाचा प्रशांत चांगली फलंदाजी करताना दिसतो आपल्या टीमसाठी. आतापर्यंत उसारकर संघ आणि बेतवडे संघाचा प्रवास या स्पर्धेतला तुम्ही पाहिला असेल. उसारकर संघाने टायगर संघाचा पराभव केला होता पहिल्या मॅच मध्ये, तर वसार संघाला पराभूत केलं होतं बेतवडे या संघाने. आणि हेच दोन संघ दुसऱ्या फेरीचा सामना खेळत आहेत एकमेकांच्या विरोधात. 4 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटाचा खेळ तुमच्याकडे असेल आणि इथे मात्र षटकार लगवतोय फलंदाज प्रशांत. खूप चांगला स्ट्रोक गोलंदाज येतोय पहिलं षटक टाकण्यासाठी तेजस. आणि मगाच्या त्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारावर मला एक किस्सा आठवला होता, तो सांगेन मी या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बेमिसाल टायमिंग. इथे मात्र धुवाधार धावांचा पाऊस. चेंडू जातोय टप्पा पडल्यानंतर सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशाऱ्याची अजूनही वाट आम्ही बघतोय आणि पंचांचा इशारा येतो हा चौकार. 4 धावा संघाच्या खात्यात. धावसंख्येवर धावा झाल्यात 11. प्रशांत ऑन फायर. सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय प्रशांत आपल्या टीमसाठी आणि धावा जमाव्या लागतील. 4 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउंस सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज इथे पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र प्रशांत खूप चांगली फलंदाजी करताना दिसतो आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 15. थँक्यू. सुरेख फटकेबाजी इथे प्रशांत आपल्या टीमसाठी करताना दिसतोय. आक्रमण इथे मात्र पाहायला मिळतंय. आक्रमणाच्या माध्यमातून दबाव तंत्र निर्माण करतोय गोलंदाजी करणाऱ्या संघावर हा बेतवडे संघ. उसारकर संघाचा हा गोलंदाज. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तत्पूर्वी पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा हा सामना इथे रंगताना दिसतोय. 4 ओव्हरची मॅच. दुसऱ्या फेरीतल्या सामन्याने इथे सुरुवात झाली. पण पाहू शकाल स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017चं हे भव्य दिव्य आयोजन सकाळपाळा क्रिकेट क्लबच्या वतीनं. एक मोठी स्पर्धा आपल्या समोर डोंबिवली विभागातली. अकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल केलाय. चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावलाय आणि ते मात्र चांगला झेल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17, परंतु 17 धावांवर एक मोठा खतरा. प्रशांत देखील बाद झालाय. सुमधुर संगीत इथे पाहायला मिळते डीजेच्या माध्यमातून. मोठा गाव संघाचा निश्चितच एक चांगलं योगदान पाहायला मिळालं या मॅच मध्ये. मगाशी तुम्ही पाहिलं असेल निलेश म्हात्रे यांनी मात्र गोलंदाजाला आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याच्या माध्यमातून देण्यात आली. मित्रांनो, एकच सामना रंगला होता इंटरनॅशनल क्रिकेटचा. जर तुम्ही विचार केला तर गौतम गंभीर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता, परंतु गौतम गंभीरने तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विराट कोहली याला दिला होता.
म्हणजेच क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. एखादा आपला साथी खेळाडू जर चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत असेल तर एका मोठ्या खेळाडूकडून अशा प्रकारचा सामनावीराचा पुरस्कार देणं खूप महत्त्वपूर्ण ठरतं क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं. आणि निलेश म्हात्रे हा एक मोठा खेळाडू आहे. आपण सातत्याने पाहतोय ज्या खेळाडूच्या नावावर रेनॉल्ड क्विड सारखी गाडी आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून 2 वर्ष लगातार तो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने मिळवला होता. ही एक मोठी बाब आहे. या विभागातून निलेश म्हात्रेचं मोठं क्रिकेट आम्ही पाहिलं यूट्यूबच्या माध्यमातून. हा दिग्गज खेळाडूने जो सन्मान केला तो देखील खरोखर मोठा होता. हॅट्स ऑफ टू यू निलेश म्हात्रे. आणि या वेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. बिंदास नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. बिंदास गोलंदाजी बिंदासला, परंतु समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल खूप घातक फलंदाज आहेत बेतवडे संघाच्या दरम्यान. स्टार्ट खूप चांगला आहे. वेल बिगन इज हाफ डन आम्ही नेहमीच म्हणतो. सुरुवात चांगली त्याचा शेवट खूप चांगला. सुरुवात चांगली केली, पाहूया शेवटी काय होत आहे. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ हा आदरांजली चषक. ओहो, खूप वेगाने टाकलेला हा चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 खराब गोलंदाजी दंडित केलं जात आहे. इथे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 18 वर 18. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झालाय. प्रशांत इथे तंबूच्या दिशेने परतलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना गोलंदाज दुसरं षटक. बिंदास घेऊन येतो मिड विकेटच्या दरम्यान. खराब क्षेत्ररक्षण. 2 पायांच्या मधोमध मोठी गॅप होती. क्षेत्ररक्षकाच्या त्या गॅप मधून चेंडू सीमारेषा पलीकडे फरार झाला आणि हा चौकार. धन्यवाद. 4 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22. तेजस मात्र तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होता. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि तुम्ही पाहू शकाल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही, आणि तसंच काहीसं पाहायला मिळालं. चूक केली आणि तिथे मात्र तुम्हाला बॉल माफ करणार नाही. हीच क्रिकेटची परिभाषा आहे. तेजस मात्रेची चूक आणि संघाला मात्र 4 धावांचा भुगतान. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. 22. घातक स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात इथे देताना प्रशांत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल अजय इथे चौकार लगवतोय. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय खेळतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रवीण आणि गोलंदाज बिंदास. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. अजयच्या बॅट मधून चेंडू सरळ जातोय साइड स्क्रीनच्या वरून. डोक्याच्या वरून इथे गोलंदाजच्या खूप सुरक्षित क्षेत्र मानलं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये हा लाफ्टेड हिट चेंडू सीमारेषा पार चौकार. इथे मात्र काहीच असंच म्हणत असेल प्रशांत आपके आजाने से, कारण अजय जसा मैदानात आला प्रशांत बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढायची होती आणि ती जागा भरून काढताना दिसतोय ते अजय. सुरेख फलंदाजी. लगातार 2 चेंडूवर प्रहार करतोय. लगातार 2 चौकार इथे अजयच्या बॅटमधून. बिंदास ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस गती कमी केली. पॉइंटला हवेत होता आणि इथे पकडला गेला. अतिशय चांगला झेल. फलंदाज बाद. सर्वाधिक 2 मिनिटं सर्वाधिक घातक क्षेत्र मानलं जातं. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणं आपण पाहिलं असेल. याच क्षेत्रामध्ये जॉन्टी रोड सारखा क्षेत्ररक्षक. जॉन्टी रोडच्या नावावर एक वेगळा विक्रम आहे मित्रांनो. आपण पाहिलं असेल जॉन्टी रोड सेकंडरी स्कूल लेवलमध्ये ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करण्यासाठी 12वा खेळाडू म्हणून मैदानात गेला त्याने तब्बल 7 झेल टिपले आणि त्या 7 झेलाच्या भरोश्यावर जॉन्टी रोडचा एकमेव असा क्रिकेटर आहे जो 12व्या खेळाडूच्या भूमिकेत असताना त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता त्या 7 झेलाच्या बदौलत. तर पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. या ऐकूया एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. देसाईचे सुखदेवजी म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. सुखदेवजी म्हात्रे साहेब. संघाची धावसंख्या या झेलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल स्थिर आहे. धावा झाल्यात 26 या आकड्यावर. अजून एका मोठ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद झालेत. अजयने सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार लागवले परंतु बिंदासने त्याची विकेट मिळवली. यावेळेला लोअर फुलटोस होता. सरळ बॅटने खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. फलंदाज
समीर याला समीरचं खातं उघडतंय आणि तिथे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत प्रवीण होता. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. तर 27 धावा इथे फलकावर लागतात. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना बिंदास हे दुसरं षटक टाकतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. खूप वेगाने टाकलाय चेंडू. चेंडू मिड विकेटला हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या लगत फरार आणि इथे मात्र चेतन तिथे क्षेत्ररक्षक होता आणि हा चौकार. धन्यवाद. 2 षटका इथे प्रगतीपथावर असताना धावा झाल्यात 31. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. या षटकातला 31 धावा इथे फलकावर लागल्यात. खूप चांगली बॅटिंग करताना इथे दिसत आहेत बेतवडे संघाच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकाल हे खेळाडू. पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर प्रशांतने खूप चांगली फलंदाजी केली. त्यानंतर अजय मैदानात आला. अजयने देखील 2 चौकार लगवले. प्रवीण आणि आता मात्र समीर खेळतोय मैदानामध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. ओव्हर द विकेट बिंदास. याला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला फटका. डीपी स्टार्ट बँडला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार. तर या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये 18. 2 षटकामध्ये धावा झाल्यात 35. पण पाहू शकाल खूप मोठी सरासरी इथे राखताना दिसतोय फलंदाजी करताना बेतवडे ब हा संघ. आक्रमक क्रिकेट इथे खेळलं गेलंय. सर डॉन ब्रॅडमन सांगायचे की जेवढं तुम्ही आक्रमण कराल गोलंदाजावर तेवढंच चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि खरोखर आक्रमक क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालंय फलंदाजी करत असताना बेतवडे संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 17 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये बिंदासच्या विरुद्ध देखील 18 धावा इथे आल्यात. तर पाहूया तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. विशाल याच्या खांद्यावर भूमिका इथे सोपवले कर्णधाराने. विशालला निश्चितच धावांवर अंकुश लावावा लागेल, कारण अशा प्रकारे जर खेळ चालत राहिला तर हे टार्गेट मात्र 60च्या वर आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूया विशाल. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येत आहेत विशाल. आणि कर्णधाराची नेहमीच महत्वाची भूमिका असते. आम्ही सातत्याने म्हणतो कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, म्हणजेच कर्णधाराला महत्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल. तुम्हाला कुठेतरी पुढे यावं लागेल. ज्यावेळेस आपल्या 2 गोलंदाजाने 35 धावा दिल्यात त्यानंतर तुम्हाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. विशालने देखील मनोमन तोच इरादा इथे केला असेल आणि स्वतः गोलंदाजीसाठी येतोय विशाल. तर पाहू शकाल 2 ओव्हरमध्ये 35 धावा. विशाल बॉलिंग मार्कवर. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळताना दिसतोय समीर, ज्याने खातं उघडलंय आणि त्याचा बरोबरी साथीदार खेळाडू प्रवीण, ज्याने आतापर्यंत 9 धावा इथे पूर्ण केल्यात. तर बॉलिंग मार्कवर येईल विशाल. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. रिंगणाच्या आतमधलं हे क्षेत्ररक्षण. रिंगणाच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं असेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक लॉंग ऑन तैनात आहे आणि एक लॉंग ऑफ तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली ठेवण्यात आलंय आणि सर्वाधिक चांगलं क्षेत्र मानलं जातं. पाहूया इनसाइड आउट प्रकारची फलंदाजी करावी लागते डीप एक्स्ट्रा कव्हर भेदण्यासाठी. गोलंदाज विशाल आणि तसाच काहीसा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वड कॅच. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होतात तेजस. कॅच ऑफ द डे. तेजस मात्रने झेल टिपला. फलंदाज बाद. एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी. थँक्यू. आणि खरोखर खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. शेवटपर्यंत नजर ठेवली. शेवटी डायरेक्ट स्वतःला झेपावलं, डाईव्ह लगवला आणि ते मात्र फलंदाजाला बाद केलं. अप्रतिम झेलाचा नमुना तेजस याच्या माध्यमातून. थोड्याशा मिसफिल्ड झाल्या होत्या परंतु खच्चीकरण झालं नाही तेजस याचं. तेजसने पुन्हा एकदा नव्या उमेदीने सुरुवात केली. तेजसने सांगितलं
की अजूनही माझ्यामध्ये दमखम आहे. तेजसने एक अप्रतिम झेल इथे टिपला आणि फलंदाजाला इथे बाद केलंय. तर बाद होणारा फलंदाज ठरलाय समीर, ज्याने एक धाव पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या अजूनही स्थिर आहे 35 वर. मी मगाशीच म्हटलं होतं कॅप्टनला यावं लागेल, ब्रेक थ्रू इथे द्यावा लागेल आणि तोच ब्रेक थ्रू इथे देताना दिसतोय विशाल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धाव होत्या फक्त 35. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज हे तिसरं षटक टाकण्यासाठी स्वतः कर्णधार विशाल. तर चांगला चेंडू परंतु खराब यष्टीरक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा चौकार. पडते संघाची धावसंख्या 39 धावा. तर 39 धावा इथे फलकावर लागल्यात. विशाल इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सध्या फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. रवीच्या बॅट मधून बेमिसाल टायमिंग, चेंडू जास्त उंची घेतली, त्याचबरोबर चेंडू सीमारेषा पार, हा षटकार. धन्यवाद. 6 धावा संघाच्या खात्यात जात आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 45 या आकड्यावर. विशालला कुठेतरी लीडिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु विशालचा एक चेंडू खराब पडला आणि त्यावर मात्र मोठा षटकार येताना. पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑनला, अतिशय चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, बेमिसाल टायमिंग आणि हा चौकार. टॉस साठी यायचं, जुनी डोंबिवली आणि वडवली हा संघ. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या वरून आणि हा मोठा षटकार, माइटी हिट प्रवीण याच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. 55 धावा इथे फलकावर लागतात. यानंतरचा जो सामना आहे दुसऱ्या फेरीतला तिसरा सामना, देसाई विरुद्ध मोठा गाव. हा सामना दिनांक 17 म्हणजे 17 तारखेला ठीक सकाळी 8:30 वाजता या मैदानामध्ये खेळवला जाईल, याची नोंद घ्या. देसाई आणि मोठा गाव संघ 17 तारखेला ठीक 8:30 वाजता आपल्याला उपस्थित व्हायचं आहे. आपला सामना त्या दिवशी या स्पर्धेमध्ये खेळवला जाईल. राऊंड विकेट, आउटसाइड ऑफ स्टंप पिच होतोय, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. दबाव तंत्र इथे पाहायला मिळतंय, कारण तुम्ही पाहू शकाल खूप चांगली पंचांची भूमिका इथे पाहायला मिळते. गोलंदाजावर खूप मोठा दबाव आहे, कारण लगातार चौकार षटकारांची आतिषबाजी होते. ज्या विशालकडून अपेक्षा होती कर्णधार या नात्याने, ती विशालने मात्र मी म्हणेन थोडीशी खराब गोलंदाजी केली. पुन्हा एकदा फुल टॉस, चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पुन्हा एकदा तेजसने चूक केली आणि चेंडू सीमारेषा पार, हा चौकार. 25 धावांचं हे षटक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 25. उमेश शेलार यांचं आगमन होतं, आपलं हार्दिक स्वागत. परंतु मी मगाशी पंचांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला देत होतो. अतिशय चांगली पंचांची भूमिका इथे पार पाडली जाते. मित्रांनो, 2011चा मला एक अलीमदार जे पाकिस्तानचे पंच आहेत त्यांचा एक किस्सा आठवतोय. अलीमदार यांचा किस्सा असा होता मित्रांनो, ज्यावेळेस 2011चा वर्ल्ड कप चालू होता, अलीमदार यांची 6 महिन्याची मुलगी होती पाकिस्तानमध्ये आणि ती मुलगी मात्र
तापाच्या आजारामुळे वारली होती, परंतु त्यांच्या पत्नीने अलीमदार यांना ते कळवलं नव्हतं आणि ज्यावेळेस विश्वचषक स्पर्धा पार पडली, ज्यावेळेस अलीमदार पाकिस्तानला गेले, तेव्हा त्यांना समजलं की आपली मुलगी या जगात नाही. आणि त्यानंतर पत्नीने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एवढी मोठी स्पर्धा करत होते आणि नेहमीच आम्ही म्हणतो कलाकारासाठी कुठलाही मंच समान असतो आणि कलाकार ज्या कुठल्या भूमिकेत असतो, मग तो पंचांच्या भूमिकेत असेल, समालोचकाच्या भूमिकेत असेल, ते कार्य पहिले त्याला पार पाडावं लागतं आणि तीच भूमिका अलीमदारने 2011 मध्ये पार पाडली होती. हा क्रिकेटमधला एक वेगळा रेकॉर्ड होता पंचांच्या बाबतीत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 60. 20ची सरासरी 3 ओव्हरमध्ये. मोठं टार्गेट, मी मगाशीच म्हटलं होतं टार्गेट खूप मोठं असेल. यावेळेला बेतवडे संघाच्या माध्यमातून उसारगर संघाच्या समोर. उसारगर संघाने देखील मोठी फाईट दिली होती. पहिल्याच मॅचमध्ये डायगर संघाला पराभूत केलं होतं. 63 धावांचं टार्गेट होतं आणि डायगर संघ त्या 63 धावा पूर्ण करू शकला नव्हता. मोठी फाईट पाहायला मिळाली होती बेतवडे आणि वसार या टीमच्या दरम्यान. वसार संघाचा पराभव केला होता बेतवडे संघाने. म्हणजे दोन्ही चांगल्या ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. यावेळेला सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी इथे करणं महत्त्वाचं आहे. स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला आठवत असेल ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉकनर, तुम्हाला आठवत असेल वेस्ट इंडिजचा गोलंदाज डेव्हिन ब्रावो. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात तशी गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये मी म्हणेन. आणि नुकताच जर भारताचा विचार केला तर आशिष नेहरा, खूप मोठं वय झालं आशिष नेहराचं, तरी देखील डेथ ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. भुवनेश्वर कुमार देखील. यावेळेला बेमिसाल टायमिंग, चेंडू हवेत चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त बघ्याची भूमिका. चेंडू सीमारेषा पार. हा षटकार. धन्यवाद. निकेत हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय स्लॉग ओव्हरमध्ये, परंतु यावेळेला अमरच्या बॅटमधून षटकार निघताना दिसतोय. आपण पाहू शकाल षटकार चौकाराने सुरुवात इथे प्रशांतने केली होती, अजयने केली आणि त्यानंतर फलंदाज अमरने देखील षटकार लगवला. चांगली बॅटिंग लाईनअप. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला होता. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत. 2 क्षेत्ररक्षक. कॉलिंग नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये. कोणीच कॉल केला नाही कुठल्या क्षेत्ररक्षकाला हा झेल घ्यायचा आहे आणि अखेर हा झेल देखील सुटला गेलाय. तोपर्यंत धावा इथे पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 68 या आकड्यावर. 68. बेतवडे संघ फलंदाजी करताना टॉस हारल्यानंतर आपण पाहू शकाल बेतवडे संघ फलंदाजी करतोय. उसारगर संघाच्या कर्णधाराने ते टॉस जिंकला होता. मला वाटते विशाल आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता. तर बॉलिंग मार्कवर निकेत हा गोलंदाज सज्ज होताना ओव्हर द विकेट. फुलटोस होता. यावेळेला बॅटची आतमधली कडा घेतली जाते. यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे झोकून देतोय स्वतःला. खूप एफर्ट लावताना दिसतोय परंतु एक धाव पूर्ण केली गेली. एका धावावर संघाच्या खात्यात भर पडते आणि धावा झाल्यात 69. यानंतर शेवटचा सामना आपल्या समोर असेल जुनी डोंबिवली विरुद्ध वडवली बी या टीमच्या दरम्यान. टॉससाठी आपल्याला यायचं आहे जुनी डोंबिवली संघ आणि त्याचबरोबर वडवली ब हा संघ. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. तर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज निकेत. हे शेवटचं षटक घेऊन. फुलटोस होता. बॅटची कडा घेतली. चेंडू कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हवेत होता. क्षेत्ररक्षक चूक करतोय. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळेला मिळतील फलंदाज प्रवीणच्या खात्यात. आपण पाहिलं असेल अनेक सलामीला येणारे खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चांगले दमखम दाखवताना दिसले. त्यामध्ये तुषार पाटीलचा मी उल्लेख करेन, रिचीचा उल्लेख करेन. निलेशने चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आणि सध्या प्रवीण असा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय जो सलामीला येऊन एकाकी किल्ला लढवतोय. फुलटोस होता. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पलीकडे फरार आणि हा पुन्हा एकदा चौकार. दोन मिनिटं पूर्ण स्कोर मला सांगू द्या. 5 इथे मात्र 4 षटकांचा हा सामना होता आणि 4थं षटक इथे संपलंय. 4 षटकांमध्ये धावा झाल्या तब्बल 75. 76 धावांचं लक्ष आहे. 76 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. उसरघर या संघाला 75 धावा पूर्ण केल्यात. बेतवडे संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 गडी बाद झाले होते. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल प्रवीणने खूप चांगलं योगदान दिले या मॅच मध्ये.
प्रशांतने देखील चांगली खेळी केली, अजयने देखील चांगलं योगदान दिलं, समीरने थोडीशी निराशा केली, परंतु अमरने देखील चांगला दमखम दाखवला. तर 35 धावांची वैयक्तिक खेळी केली प्रवीणने, त्याला प्रशांतने देखील खूप चांगली साथ दिली. 9 चेंडूमध्ये 35 धावांचा खेळ, एक चांगला विस्फोट पाहायला मिळाला मैदानामध्ये. त्याचबरोबर प्रशांत याने देखील चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 16 धावांची खेळी केली, अजयने देखील 8 धावा पूर्ण केल्या आणि अमरने देखील 8 धावा. तर पहिलं सत्र इथे संपलंय, पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा झाल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 75 3 गडी बाद बेतवडे बी संघ आणि यावेळेला उसारघर संघाला धावा करायच्या 76. या दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये या 76 धावा कशा प्रकारे घडतात, काय घडते काय बिघडतंय, कुठला संघ पुन्हा एकदा तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल या स्पर्धेच्या, हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चलतोय नितीन काळन यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आत्ताच आगमन झालं ते म्हणजे उमेश शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जुळून पक्ष वडवली ब या दोन बलाढ्य संघामध्ये सामना 4 षटकांचा असेल. हरिचंद्र पाटील साहेब माजी सरपंच वडवलीचा आपण आला असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व वडवली गावचे माजी सरपंच, तसेच मोहन तांडेल साहेब बेतवडे, जर आपण इथं आला असाल तर आपणही व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण ते उमेश शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जुळून पक्ष वडवली ब संघामध्ये. मयूर तुलसीदास पाटील साहेब जुळून व्यासपीठावर स्थान बनवायचे. चला फलंदाज लवकर पाठवायचे. वडवली बस संघ टॉस विन आहे. सामना 4 षटकांचा असेल. तकदीर मात्र 4 गोलंदाज वापरावे लागतील आणि 1 षटक पॉवर प्ले असेल. चला फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. उसागत संघासमोर 76 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आमच्या सोबत आमचे सहकारी समालोचक कुणाल दाते सर, एक जबरदस्त समालोचक नवी मुंबईचे कुणाल दाते सर. आत्ताच एक न्यूज आली आपल्यासमोर की वाकलन संघाचा फलंदाज केतन म्हात्रे ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय. कौसा येथे स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी केतन म्हात्रेच्या नावावरती आहे, ज्याने 9 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आहेत देसाई संघाविरुद्ध. अप्रतिम कामगिरी केली मी म्हणेल. केतन म्हात्रे खूप मोठं नाव आहे. कुणाल दाते सर वाकलन संघाचा खेळाडू, ज्याला या सीझनमध्ये 2 बाईक सुद्धा मिळाल्या आहेत आणि आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून एक नवीन विक्रम नोंदवला मी म्हणेन केतन म्हात्रेने. काय सांगाल तुम्ही या खेळाडूविषयी? नितीन, मी सातत्याने पाहतोय वाकलन संघाचा प्रवास फेसबुकच्या माध्यमातून, वाकलन संघाचा प्रवास व्हॉट्सअपच्या माध्यमातून. मला वाटतं जवळपास 19 व त्यापेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्यात वाकलन संघाने. केतनचा देखील खूप मोठा प्रवास राहिला या वाकलन टीमच्या बाबतीत आपण विचार केला आणि हा संघ मी रायगडमध्ये देखील अनुभवला. या क्रिकेटच्या थरारामध्ये वाकलन संघाने खूप चांगलं योगदान दिलंय आणि तो संघ मात्र सध्या डोंबिवली विभागामध्ये यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचलाय आणि खरोखर तुमच्या या कार्याला आमच्या माध्यमातून देखील सलाम. नक्कीच कुणाल सर, कारण की 9 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले म्हणजे सर्वात फास्ट हाफ सेंचुरी मी म्हणेल ग्रामीण क्रिकेटमधली केतन म्हात्रे, जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा खेळाडू आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आजच्या दिवसात त्याच्या नावावरती. मुळे आपण मैदानाकडे बेतवडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 75 धावा कुठल्या आहेत आणि 76 धावांचं मापक असं आव्हान. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज आपण बघतोय प्रशांत तांडेल, पहिलं षटक घेऊन येते पॉवर प्लेचं आणि सामना फक्त 4 षटकांचा आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय बिंदास पाटील, नॉन स्ट्रायकरला फलंदाज विशाल म्हात्रे. बघा 76 धावा चेस करू शकतो मी म्हणे उसागर संघ जर या 2 खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली तर. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अमर तांडेल झेल खाली, फलंदाज बाद, बिंदास पाटीलची खेळी संपुष्टात. मयूर तुळशीराम पाटील जुनी डोंबिवली व्यासपीठावरून स्थान बनवायचे. मयूर तुळशीराम पाटील जुनी डोंबिवली. बघा 76 धावांचं पाठलाग करत असताना पहिला चेंडू डॉट गेला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बिंदास पाटील बॅक टू पॅव्हेलियन. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अमर तांडेल कोणती चूक करत नाही. नवदीत खेळाडू बेतवडे बस संघाचा प्रवीण तांडेलने प्रतिम फलंदाजी केली. प्रेक्षकांची पूर्णपणे मन जिंकली मी म्हणेन या बेतवडे संघाने. तब्बल प्रथम फलंदाजी करत असताना
75 धावा कुठल्या आणि 76 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं. मी म्हणेल सर्वाधिक धावा या स्पर्धेतील 4 षटकांमध्ये. जर आपण 5 षटकांचा विचार केला तर मुळगाव संघाने 66 धावा कुठल्या होत्या, मात्र बेतवडे बस संघाने प्रथम फलंदाजी केला असताना 4 षटकामध्ये तब्बल 75 धावा कुठल्या आहेत. प्रशांत यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिले डीप मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट. तुळशीदास पाटील यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. तुळशीदास पाटील आणि जुळडोंबिवली संघ आपण यायचे. मयूर तुळशीदास पाटील यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू खोदून करतो. चेंडू ट्रबलतोय मिड ऑन रिजन मधून लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट. तसेच कुणाल पाटील जुनी डोंबिवली यांनाही विनंती आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. कुणाल पाटील जुनी डोंबिवली. शुरू हुई है. पडद्याच्या आतमध्ये बघ काही लहान मुलं आतमध्ये आहेत. पडद्याच्या आतमध्ये त्यांनी बाहेर थांबायचे पडद्याच्या. यावेळेस माझा चेंडू भिरकाव दिलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. अमर तांडेल कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका उसारकर संघाला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय अमर तांडेल कोणती चूक करते. दुसरा झेल टिपलाय. धावसंख्या नक्कीच 20 मिनिटांचा उदी आपल्याला 4 षटकं टाकण्यासाठी बेतवडे बस संघ. नवीन फलंदाज केतन. आताचे केतन म्हात्रेचं नाव घेतलं आपण जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा, ज्याने फास्टेस्ट हाफ सेंचुरी ठोकली मी म्हणेल 9 चेंडूमध्ये आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने नोंदवला. मी म्हणेन जितू शेलारने 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय. राहुल जाधव आहे सागाव संघाचा. प्रल्हाद पाटील सुद्धा आपण बघतो खाडी संघाचा. असे बरेचसे खेळाडू आहेत ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय. म्हणजे एकमेव खेळाडू आहे जितू शेलार ज्याने 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात फक्त 10 धावा दिल्या आहेत. रिलीज स्प्रेची मागणी केली होती. प्रल्हाद काने विनंती की जरा लवकर जायचं कारण की अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे. छोटी छोटी आंखों में बड़े बड़े से ख्वाब सजा दे मेरी राहें तू, खोल दे अपनी बाहें तू. आ रहा हूँ मैं जिंदगी का. येणाऱ्या 18 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. याच मैदानात देसाई संघाच्या रणजित म्हात्रेने सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते याच मैदानामध्ये. त्यानंतर जितू शेलार 6 चेंडू 6 षटकार. राहुल जाधव मेघनाथ कोळी बालेगाव संघाचा ज्याने 6 चेंडू 6 षटकार मारलेत. आतापर्यंत 12 खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले आणि 13वा खेळाडू केतन म्हात्रे गोलंदाज अजय. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय.
डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. बघा कोणत्या प्रेक्षकांनी झेल पकडलं तर प्रल्हाद काळे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. हरकत नाही, पारितोषिक लावलं हे महत्वाचं आहे प्रेक्षकांसाठी. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. अमर तांडेल झेल खाली. तिसरा झेल टिपला अमर तांडेलने आतापर्यंत या सामन्यामध्ये. डीप मिड विकेट क्षेत्रामधून आले होते आणि फलंदाज बाद. बघा अमरने 3 झेल आतापर्यंत पकडलेत. 3 झेल पकडलेत मी म्हणेल क्षेत्ररक्षक अमर तांडेलने. धावसंख्या ती 16. बघा धावांसाठी आता झगडा लागतो कारण की पूर्णपणे बॅकफुटवर मी म्हणेल VCC वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगार. कारण त्याचं कारण 75 धावा कुठल्या बेतवडे संघाने आणि 76 धावांचं माप्पक असं आव्हान ठेवलंय. मी म्हणेल खूप मोठं लक्ष आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. यष्टरक्षक आपण बघतोय कैलास तांडेल. शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये आपण बघतोय गिरीश आहे. शॉट फाईन लेग रिझन मध्ये हर्षद तांडेल आहे. बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये आपण बघतोय जयेश तांडेल आहेत आणि पॉईंट रिझन मध्ये समीर पाटील आहेत. यावेळेस माझा चेंडू हलक्या तरी घेऊन काढलाय. चेंडू ट्रॉमल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक होते ज्ञानेश्वर. सचिन होते क्षेत्ररक्षक. चेंडूची फील्ड करते तोपर्यंत 2 धाव येतात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 18. वडवली बस संघ टॉस विन आहे. तकदीर म्हात्रेने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मी म्हणेन. एका बाजूला आपण बघतोय वडवली बस संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जोंडोंबिवली संघ. 2 बलाढ्य संघ, दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. अजय यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 19. खूप मोठं लक्ष. 76 धावांचं लक्ष आणि फक्त धावांचा पाठलाग करताना धावा आल्यात त्या 19. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अजय पाटील. अजूनही अजय पाटीलच्या षटकातील 4 चेंडू टाकलेत. 9 धावा खर्च केल्या आहेत. अजय राईट ओव्हर द विकेट. चोळेगाव एंड कडनं. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू विरकावून दिलाय. चेंडू ट्रॉमल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. कव्हर पॉईंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आले होते. क्षेत्ररक्षक प्रवीण तांडेल. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 21. बघा धावा येत नाही कुणाल सर कारण की मोठं लक्ष मी म्हणेन 76 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय प्रथम फलंदाजी करत असताना बेतवडे बस संघाने. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अजय पाटील. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. झेल सुटला होता मात्र यष्टरक्षक कैलास तांडेल यांच्या हातातनं. 1 धाव मिळते. षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 22 धावा उसारगर संघाच्या. येणारे 12 चेंडू अजूनही 54 धावांची गरज आहे ती म्हणजे उसारगर संघाला. बघा ड्रिंक्स ब्रेक येणार नाहीये तर सामना लगेच सुरू करा. नक्कीच पाणी जर हवं असेल तर आपण मागणी करू शकता. चला आयोजकांना विनंती आहे की आपण पाणी घेऊन जायचंय. नक्कीच सकाळपाडा क्रिकेट संघाची जी आमची टीम आहे नक्कीच त्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला जायचं लवकर पाणी घेऊन. 12 चेंडू 54 धावांची गरज आहे. जे नेहमी आपण बघतोय सकाळी सराव करतात याच मैदानात त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. नक्कीच सकाळपाडा टीमचे जे आमचे खेळाडू आहेत त्यांची नावं नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज हर्षद तांडेल. हर्षद तांडेलसाठी पारितोषिक आहे. जर हॅट्रिक घेतली तर विनोद जयराम काळ नगरसेवक यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. जर सकाळपाडा क्रिकेट संघाचे आपण जर खेळाडू पहिले जितू शेलार, सुजित शेलार, विजय मात्रे, रवी गायकर, राजेश चव्हाण, गणेश पाटील, श्याम पाटील, सुरज चौधरी, आकाश वाघमारे, प्रल्हाद काळन, जगदीश रसाळ, श्रीकांत मात्रे, महेंद्र मात्रे, विराज ठाकूर,
उमेश शेलार, धनाजी शेलार, मनोज खाडे, बबन चौधरी, मचिंद्र पाटील, मोनी सिंग, पंकज दुबे, निलेश साळवी, सागर भोईर, गोलंदाज हर्षद. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सागर भोईर, ज्ञानेश रहाटे, जयेश पाटील, सुनील भोईर, राजेश जोशी, बाबू, अज्जू, संतोष साळवी, बबन काडे, अक्षय शेलार, इक्बाल तेली, शंभू थापा, संदेश शेलार, सर्वेश चौधरी, भावेश चौधरी, संदीप ठाकूर आणि प्रसाद परब ही आमची सकाळपाड्याची पूर्ण टीम आहे. नक्कीच साताने ही नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. बघा गोलंदाजी चांगली करतोय गोलंदाज हर्षद तांडेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रवलतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. अजून एक झटका उसारकर संघाला. आपण बघतोय ग्लोव्हचा वापर केला. काही दिवसांपूर्वी आपण पहिले तुषार पाडे सुद्धा ग्लोव्हचा वापर करायचे. त्यानंतर हेमंत आपण बघतोय नवापाडा संघाचा फलंदाज हेमंत. त्यानंतर सचिन भोईर उंबारली संघाचे. असे बरेचसे खेळाडू आहेत जे ग्लोव्हचा सुद्धा वापर करतात. आपण रायगड मध्ये विचार केला तर सर्वात प्रथम आम्ही बघितलं होतं फलंदाज प्रशांत खानावकर नावडे संघाचा फलंदाज जो ग्लोव्हचा वापर करतो. गोलंदाज हर्षद तांडेल. धावकर गोलंदाज आजेगाव एंडकडनं. स्टॅकेला फलंदाज केतन. यावेळेस मात्र बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये ते निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघा मिळते. जर आपण या सामन्याचा या स्पर्धेचा विचार केला या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकले मोठागाव संघाचा गोलंदाज नितीनने. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक नितीन म्हात्रे याच्या नावावरती मेडन षटक टाकण्याचा विक्रम याच मैदानामध्ये याच स्पर्धेमध्ये आदरांजली चषक 2017 मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आडवली संघाविरुद्ध आणि संघाला विजय संपादन करून दिला होता. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो हर्षदने आतापर्यंत 3 चेंडू टाकले आहेत. एकही धाव अजूनही खर्च केली नाहीये. कारण धावांचं डोंगर मी म्हणेल खूप उभारलं फलंदाजी करत असताना बेतवडा बस संघाने आणि त्याचा पूर्णपणे दबाव आपल्याला दिसला VCC वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर या संघावरती. हर्षद यावेळेस मात्र खटकाराचा प्रयत्न होता. बघा यष्टीरक्षक बीट झाले होते. बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. आतापर्यंत हर्षदने 4 चेंडू टाकले आहेत. एकही धाव खर्च केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी केली. जर हर्षद तांडेल मेडन षटक टाकतोय तर विद्यमान नगरसेवक श्री विनोद जयराम काळ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मेडन षटकसाठी. बघा हर्षद तांडेसाठी सुद्धा पारितोषिक आहे. हॅट्रिकसाठी 2000 आणि मेडन षटकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलंय. बेस्ट टायमिंग स्ट्रोक आहे. प्रवीण तांडेल झेल खाली तो एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं आणि फलंदाज बाद. अजून एक झटका उसारकर संघाला. बघा या मैदानात नितीन म्हात्रेने मेडन षटक टाकले मोठागाव संघाच्या. बघा हर्षद तांडेल जर मेडन षटक टाकतोय तर श्री विनोद जयराम काळ नगरसेवक यांच्याकडं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हर्षदसाठी. हर्षदने 5 चेंडू टाकले आहेत. एकही धाव खर्च केली नाही. बघायचं स्ट्राईक एंडला फलंदाज राज आहे. बघायचे हर्षद तांडेल मेडन षटक टाकतोय का. या स्पर्धेतील दुसरा मेडन षटक हर्षद तांडेलच्या नावावरती नोंदवतोय का हर्षद. बघायचंय येणाऱ्या चेंडूवरती. येणारा चेंडू जर निर्धाव टाकतोय तर 1000 रुपये पारितोषिक विद्यमान नगरसेवक श्री विनोद जयराम काळ यांच्याकडनं हर्षद तांडेलसाठी. 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये हर्षद तांडेलने. चला वडवली बस संघ जास्त वेळ घेऊ नका. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. तकदीर मात्रे क्षेत्ररक्षण चला यायचे आमच्या समालोचित कक्षासमोर कारण की अजूनही यानंतर एक षटक शिल्लक आहे त्यामुळे जास्त विलंब करू नका. आणि व्यासपीठाच्या आपली जी मेन एंट्री आहे तिकडनंच आपण यायचं आहे. वडवली बस संघ ही सूचना असेल आपल्याला. बघायचं मेडन षटक टाकतोय का गोलंदाज हर्षद तांडेल. बघा हर्षद तांडेलला संधी आली मी म्हणेल मेडन षटक टाकण्याची परंतु स्ट्रायकेंडला फलंदाज आहे राज. डाऊकपर्यंत फलंदाज ज्याने टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवले आपण बघतो. निलेश म्हात्रे, रिची म्हात्रे, योगेश पाटील सोनारपाडा संघाचा असे बरेचसे खेळाडू डाऊकपर्यंत फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र मेडन षटक इथे होत नाही हर्षद तांडेलचं. फक्त सिंगल धाव दिली या षटकामध्ये हर्षद तांडेलने. अप्रतिम गोलंदाजी. 76 धावांचं लक्ष असताना फक्त सिंगल धाव दिली आणि धावा आहेत त्या
उसागर संघाच्या फक्त 23 धावा, येणारे 6 चेंडू, 53 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 53 धावांची. बघा एकतर्फी सामना कुणाला सर आपल्याला बघायला मिळतोय. त्याचं कारण चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटक होते गोलंदाज गिरीश पाटील. बघा विष्णू पाटील नाही आहेत या संघामध्ये. एक जबरदस्त खेळाडू या संघाचे. 3 बंधू आपण बघतो या संघामध्ये, गिरीश पाटील, समीर पाटील आणि विष्णू पाटील. मात्र विष्णू पाटील या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये नाही आहेत मी म्हणेल, ज्याने क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं मी म्हणेल. चांगली फलंदाजी दाखवली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. बेतोडा जेव्हा जेव्हा आपण बघतोय धावसंख्या जास्त असते, मात्र गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली केली आहे. 5 चेंडू 53 धावांची. मी तर म्हणे फक्त औपचारिकता उरली या सामन्याची. गोलंदाज गिरीश, सोळेगाव एंडकडनं स्टॅकेंडला फलंदाज राज. वीस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बघा कोणत्या प्रकारची जोखीम उचलत नाही मी म्हणेल उसारगड संघ, कारण की उसारगड संघासमोर 76 धावांचं लक्ष होतं आणि बिंदास पाटील, अमित पाटील आणि विशाल म्हात्रे 3 महत्वाचे खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे सामना इथे गमवावा लागतो या उसारगड संघाला. उसारगड संघाने चूक केली मी म्हणेल. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांच्या गोलंदाजीने खराब गोलंदाजी केली. त्यामुळे हा सामना इथे गमवावा लागतोय. आणि यावेळेस मात्र चेंडूला फिरकावून दिले डीप मिड विकेटच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. गुड शॉट. तीन चेंडू 47 धावांची गरज आहे. जर आपण विचार केला या स्पर्धेचं तर प्रेक्षकांसाठी सुद्धा एक चमचमणारी बाईक आहे. कुणाला ते सर फक्त 150 रुपयाचं कुपन फाडायचं आहे. यावेळेस माझा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जयेश तांडेल. फक्त औपचारिकता उरली मी म्हणेल या सामन्याची. जवळजवळ सामना बेतोडे संघाने सामना जिंकलाय मी म्हणेल, बेतोडे ब संघाने. कारण की प्रवीण तांडेलने अप्रतिम फलंदाजी केली आणि त्यानंतर 2 झेल सुद्धा प्रवीण तांडेलने टिपले त्या सामन्यामध्ये. अप्रतिम कामगिरी प्रवीण तांडेलच्या माध्यमातून. हर्षद तांडेलने 1 धावेचं षटक टाकलं होतं. ज्या प्रकारे केशव काळेने सुद्धा 1 धावेचं षटक टाकलं होतं पडलेच्या मैदानामध्ये आणि सामना जिंकून दिला होता आज संघाला. त्याच प्रकारे गोलंदाजी केली मी म्हणेल गोलंदाज हर्षद तांडेलने. हर्षद तांडेल यांचे मामा केशव काळन यानेही चांगली गोलंदाजी केली होती मी म्हणेल पडल्याच्या मैदानामध्ये. देसाई संघाविरुद्ध 1 धावेचं षटक टाकलं होतं. यावेळेस मात्र राजने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. बघा प्रेक्षकांनी झेल पकडला असता तर प्रल्हाद कान यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि सामना इथे जिंकलाय मी म्हणेन. उसारगड संघ या स्पर्धेत बाहेर जातोय, तर उसारगड संघाचे सुद्धा मी आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. या सामन्याचा मानकरी ठरतो तो म्हणजे नोट आउट